नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनेल आणि महा टेस्ट सिरीज ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, मी अजित सलगर माझं स्वतःचं संपूर्ण भूगोल नावाचं स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे। लवकरच पुढची आवृत्ती म्हणजे तिसरी आवृत्ती तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होईल आणि परीक्षेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये विश्लेषण भरपूर असेल। ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे एक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कायम सतावणारा प्रश्न आहे, तो म्हणजे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा असं सगळं सांगतात। प्रश्न म्हणजे गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा, तो ट्रॅक मिळेल असं सगळे सांगतात। पण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा म्हणजे नेमकं काय करायचं हे मात्र कोणी सांगत नाही। मग ते आता आपल्याला त्यावरती चर्चा करायची आहे की विद्यार्थ्यांनी हे बरेच प्रश्न पाठवलेत की नेमकं काय करावं, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करावं हे सगळे सांगतात। प्रश्नपत्रिकांची विश्लेषण असणारी पुस्तकं आहेत, पण त्यातलं नेमकं कशावरती भर द्यायचा की ज्यामुळं आम्ही यशापर्यंत पोहोचेल। मग ठीक आहे, मग तो प्रश्न पहिल्यांदा आपण लिहून टाकू की प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण म्हणजे नेमकं काय। विश्लेषण करणे म्हणजे नेमकं काय करणे, काय करायचं। प्रश्नचिन्ह आहे। आता ते का करायचं काय करायचं ते बघू नंतर, पण मुळात प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण का करावं हा एक प्रश्न आहे। म्हणजे एक एक प्रश्नाची उत्तर आपण देत जाऊ। प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण का करायचं, नेमकं काय ते आता नेमकं काय करायचं ते शेवटी येईल, पण हे का करावे, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण का करावे याचं उत्तर पहिल्यांदा आपण बघू। प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण काय आहे कसं आहे ते बघण्या अगोदर ते केल्यानंतर काय मिळणार आहे म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे ते पहिल्यांदा माहित पाहिजे। जर ते पदरात काहीच पडणार नसेल, त्याचा नफा होणारच नसेल, फायदा होणारच नसेल, तर ते का करायचं नाही करायचं, म्हणजे करण्याचा उद्देश काय। थोडक्यात प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण का करावे म्हणजेच असं म्हणू की त्याचा उद्देश काय, बरोबर। मग आपला उद्देश काय की मला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळालं पाहिजे, म्हणजे MPSC मध्ये यश मिळालं पाहिजे। मग राज्यसेवेमध्ये असेल, कंबाईन मध्ये ग्रुप बी साठी असेल किंवा ग्रुप सी साठी असेल, जे असेल ते त्यामध्ये यश मिळण्यासाठी हे विश्लेषण करायला पाहिजे। मग आता उद्देश काय, स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी, बरोबर। बरोबर, हा पहिला उद्देश आहे। मग यातून मिळणार काय आहे, विश्लेषण केल्यानंतर मिळणार काय की आम्ही जो अभ्यास सुरू करणार आहे त्या अभ्यासाला योग्य दिशा मिळेल, योग्य दिशा मिळण्यासाठी अजून काय मिळेल की आपण ज्या घटकावरती भर द्यायचा, म्हणजे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्यामुळे काय होईल की आम्हाला कोणत्या घटकावरती कोणत्या विषयामध्ये उपघटकामध्ये कोणत्या भागावरती किती प्रश्न आलेले आहेत गेल्या 10 वर्षात हे कळेल। म्हणजे नेमकं कोणत्या घटकासाठी जास्त वेळ द्यायचा, कोणत्या घटकासाठी कमी वेळ द्यायचा हे आम्हाला कळेल, म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करता येईल, वेळेचं नियोजन करता येईल। म्हणजे वेळेचं योग्य नियोजन करण्यासाठी, योग्य नियोजन करण्यासाठी, बरोबर। मग यामुळे काय होईल
की वेळेचं योग्य नियोजन केल्यामुळं आम्हाला ज्या घटकावरती जास्त प्रश्न येतात त्या घटकावरती जास्त वेळ देता येईल, ज्या घटकाला कमी प्रश्न येतात त्यावरती कमी वेळ खर्च करता येईल, आणि की ज्यामुळं आमचा स्पर्धा परीक्षा किंवा MPSC जे प्रश्न विचारते त्या दृष्टीने चांगला अभ्यास होईल, कमी वेळेत जास्त रिव्हिजन होतील आणि त्याचं सगळ्याचं रूपांतर यशामध्ये होईल, यासाठी प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं. कळालं? ठीक आहे. आता ते कसं करायचं तो पुढचा मुद्दा. बरोबर, हे झालं का करावेचं. कसे करावे म्हणजे याचं उत्तर म्हणजे कशा पद्धतीनं करावे, हे का करावे याचं उत्तर मिळालं आम्हाला. आता ते कसं करायचं, विश्लेषण कसं असावं ते मुद्दे आहेत. आता यामध्ये जास्त मुद्दे आहेत, आपण हे सगळं स्वच्छता मोहीम राबवू आणि मग ते मुद्दे सगळे घेऊ. ठीक आहे. विश्लेषण कसे करावे म्हणजे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे करावे. प्रश्नचिन्ह. आता प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण हाच मुद्दा आहे. कसे करायचं, पहिल्यांदा प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करण्या अगोदर सर्वप्रथम एक गोष्ट आहे की प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचा पाया जो आहे तो MPSCनं दिलेला अभ्यासक्रम पाठ करावा. पहिला मुद्दा, कारण आम्हाला कुठं जायचं हे कळलं पाहिजे. अभ्यासक्रम पाठ करावा, मग लिहून पाठ करा, भिंतीवर लावून वेळोवेळी वाचून पाठ करा किंवा घोकमपट्टी करून पाठ करा, पण अभ्यासक्रमातला एक मुद्दा पाठ झाला पाहिजे. कारण कोणत्याही संदर्भ पुस्तक उघडल्यानंतर त्यामधला अनुक्रमणिका बघता क्षणी कळालं पाहिजे हे माझ्या उपयोगाचं आहे, ते वाचणार आहे, ते वाचणार नाही. आमचा अट्टास काय असतो की पुस्तक उघडल्यानंतर मोठंच्या मोठं पुस्तक आणले, खंड अनेक आणले आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायला जातो. अरे खरंय सगळं वाचलंस, पण वाचलेल्यापैकी मुळात आपल्या लक्षात राहणार किती आहे, हा मुद्दा येतो. मग जो अभ्यासक्रम दिलाय तेच टॉपिक, तेच मुद्दे आपण चांगले कव्हर केले आणि तेच प्रश्न आले तर आपल्याला यश मिळतं. आपण पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचलं, भरपूर ज्ञान मिळवलं, म्हणून तुम्ही सिलेक्ट होणार नाही, तुमची निवड होणार नाही. आयोगानं जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची बरोबर उत्तर जो देईल तो निवड यादीमध्ये असेल. महत्वाचं आहे. मग आपण भरपूर वाचन केलं, भरपूर ज्ञान मिळवलं, पण त्या ज्ञानाचा फायदा इथं होईल का हो? आउटपुट तितकं मिळत नाही. त्यामुळं अभ्यासक्रमामध्ये जे घटक दिलेत त्या घटकांनाच, त्याच टॉपिकला टिक मारायचे आणि तेच टॉपिक परफेक्ट करायचे. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचण्याचा अट्टाहास अजिबात धरायचं नाही. दुसरा मुद्दा काय की गेल्या 10 वर्षामध्ये, मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका, मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं. आता नेमकं काय करायचं हाच मुद्दा आहे की प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण म्हणजे नेमकं काय करायचं. तर या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घेतल्या त्या कोणत्या असाव्यात, पूर्व परीक्षेला विचारलेल्या आणि मुख्य परीक्षेला विचारलेल्या, दोन्हीही पूर्व आणि मुख्य. मग मुद्दा त्यामध्ये येतो की विषयानुसार विश्लेषण करायचं म्हणजे संख्या बघायची. आता समजा या विषयानुसार करताना इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, अर्थशास्त्र, राज्यघटना, अंकगणित बुद्धिमत्ता असेल. त्यानंतर पुढे गेलो मुख्य परीक्षेचे जे पूर्व परीक्षेला विषय चालू घडामोडी पण आहे आणि पूर्व परीक्षा सोडल्यानंतर मुख्य परीक्षेला जे विषय पूर्व परीक्षेला नाहीत आणि मुख्य परीक्षेला आहेत, मग मराठी असेल, इंग्लिश असेल, मानवी हक्क असेल, मुंबई पोलीस कायदा PSI साठी असेल, हे जे भाग आहेत, संगणक असेल, हे पूर्व परीक्षेला नाही मात्र मुख्य परीक्षेला आहेत. त्यांची हे संख्या काढून घ्यायची म्हणजे
गेल्या 10 वर्षामध्ये किती प्रश्न आले ते विषयानुसार, मग इतिहास, भूगोल, विज्ञान सर्व विषयानुसार काढून घ्यायचं आणि हे पूर्व आणि मुख्यला किती, मग इतिहासाचे पूर्व परीक्षेला गेल्या 10 वर्षात किती आले आणि मुख्य परीक्षेला किती प्रश्न आले हे घ्यायचं, किंवा दुसऱ्या भाषेत कमीत कमी किती प्रश्न आले आणि जास्तीत जास्त प्रत्येक वर्षी किती प्रश्न आले तेही काढलं तरी चांगलीच गोष्ट होईल. म्हणजे यामध्ये कमीत कमी पूर्व परीक्षेमध्ये गेल्या 10 वर्षाचा आराखडा घेतला, कमीत कमी आणि जास्तीत जास्त, मुख्य परीक्षेला कमीत कमी आणि जास्तीत जास्त असे 2 कॉलम केले. मग इथं इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र हे सगळं लिहिलं. मग गेल्या 10 वर्षाची आपण बघितले की त्यामध्ये जे प्रश्न संख्या आलेली आहे, प्रत्येक वर्षी इतिहासाचे किती आले, भूगोलाचे किती आले, विज्ञानाचे किती आले ते आकडे घ्यायचे आणि प्रत्येक वर्षीमध्ये कमीत कमी प्रश्न संख्या किती आली आणि जास्तीत जास्त किती आली बघायची. मग समजा इतिहासाचे पूर्व परीक्षेला कमीत कमी 12 आले असतील, तुम्ही कोणती परीक्षा देताय त्या परीक्षेसाठी, तुम्ही राज्यसेवा देत असाल तर राज्यसेवा, कंबाईन देत असाल तर कंबाईन, PSIST असिस्टंट, क्लास 3 ची देत असाल टॅक्स असिस्टंट वगैरे, तर ते त्या परीक्षेचं अभ्यासक्रम पाठ पाहिजे पूर्व मुख्यचा आणि त्याचं कमीत कमी आलेले प्रश्न संख्या बघायची आणि जास्तीत जास्त आलेले प्रश्न संख्या बघायची. आणि इतिहासाचे जर बघितले तर 12 प्रश्न कमीत कमी आले समजा आणि जास्तीत जास्त 18 प्रश्न आले. मुख्य परीक्षेला बघितलं कमीत कमी 55 आले आणि जास्तीत जास्त 65 आले. गृहीत धरू हे राज्यसेवेचं सांगितलं, जाऊ दे तिकडे, आपल्याला काय कंबाईनचं तसं करा. कंबाईन तुम्ही टार्गेट ठेवलं असेल तर असं, म्हणजे पूर्व परीक्षेला गेल्या 10 वर्षात एकाच वर्षी एका वर्षातले बघायचे, एका वर्षात 12 आले, एका वर्षात 13 आले, एका वर्षात 15 आले, 17 आले, 18 आले. मग त्यामध्ये 2011 पासून बघितलं, 12 पासून पुढे बघितलं तरी चालेल, त्या गेल्या 10 वर्षामध्ये सर्वात कमी इतिहासाचे प्रश्न कोणत्या वर्षी आले तो आकडा लिहायचा, सर्वात जास्त कोणत्या वर्षी आले तो आकडा इथं लिहून टाकला. म्हणजे 12 ते 18च्या दरम्यान इतिहासाची पूर्व परीक्षेला प्रश्न येतात हे निश्चित झालं. मुख्य परीक्षेचं पेपर फर्स्ट मध्ये, राज्यसेवेमध्ये पेपर GS पेपर फर्स्ट मध्ये जवळपास 60 प्रश्न इतिहासाचे असतात. मग कमीत कमी 55 आले, जास्तीत जास्त 65 आले त्याच्या दरम्यान. हे असं सगळ्या विषयांचं करून घ्यायचं. आता काही विषयांची अशी अवस्था असेल, हे विषय झाल्यानंतर मुख्य परीक्षेलाच फक्त विषय असतात, पूर्वला नसतातच. मग जे पूर्वला नाही त्यात पूर्वमध्ये डॅश मारून टाकायचं. समजा मराठी आहे आमचा, पूर्व परीक्षेला कुठंच नाही. इंग्लिश आहे, पूर्व परीक्षेला कुठंच नाही. पण मुख्य परीक्षेला त्याची असणारी प्रश्न संख्या लिहून टाकायची. मग आता त्यामध्ये राज्यसेवा असेल तर डिस्क्रिप्टिव्हचा भाग वेगळा येतो की 50 गुणांचा येतो, जरा बाजूला ठेवू शकता आपण. त्यात 3-3च प्रश्न आहेत, पण तो डिस्क्रिप्टिव्ह सोडला तर मग हे संख्या आम्हाला माहिती आहे किती आहे, 50 प्रश्न राज्यसेवेला ऑब्जेक्टिव्ह आहे, डिस्क्रिप्टिव्ह 50 आहे, त्या दोन्हींचे 50-50 आहेत. कंबाईनला आलं तर ते परफेक्ट फॉर्मॅट दिलंय, 50-30 आहे, मराठी 50 आहे, इंग्लिश 30 आहे. पण हे आपण विषयामध्ये लिहून टाकलं, बाबा आउटपुट कोण जास्त देणार आहे हे कळून चुकेल आपल्याला. हे सगळं झालं, हे विषयानुसार झाल्यानंतर पुढचा मुद्दा, हे यामधलं विषयानुसार झाल्यानंतर त्याच्या पुढचा मुद्दा घ्यायचा. आपण एक इतिहास सगळ्याच विषयांचं स्वतः करून टाकायचं, विभागानुसार विभाग करायचे. विभागानुसार विश्लेषण. आता हे फक्त प्रश्न संख्या बघायचं चाललंय आपल्याला, नंतर गुणात्मक बघू काय करायचं. ते प्रश्न कोणते आले, कसे आले, कोणत्या घटकावरून, किती 1 बीटचे आले का मल्टी बीटचे आले ते नंतर बघू. पण आता आपण प्रश्न संख्या बघायचं चाललंय, कारण जिथं आपण राबतो तिथं आउटपुट जास्त मिळतंय का नाही. ज्या ठिकाणी आपण कष्ट करणार तिथं आउटपुट मिळत असेल तर कष्ट करा, नसेल तर करू नका. बरोबर ना.
तुम्ही भरपूर वाचला आणि तुम्ही वाचलेल्यापैकी काहीच येत नसेल तर वाचण्याला अर्थ काय? तुमचं सिलेक्शन होणार का? नाही. मग सिलेक्शन होण्यासाठी काय करायला पाहिजे? जे MPSCला किंवा आयोगाला पाहिजे आहे ते आपण दिलं पाहिजे. त्याच घटकावरती आपण भर दिला तर आपल्याला आउटपुट मिळणार आहे. म्हणून विभागानुसार करावं. आता इतिहास समजा घेतलाय, इतिहास या विषयाचे विभाग काय होईल? आता इतिहासाचे 12 आले होते, 18 आले होते. मग त्यामध्ये इतिहासाचं विभाग केलं प्राचीन, मध्ययुगीन. आता याच्यामध्ये उभे पूर्व आणि मुख्यला असं पार्ट करू शकतो. असेच करायचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे विभाग झाले इतिहासाचे. मग हा इतिहास लिहिला, इतिहासाचे विभाग पाडले प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि मग त्याचे पूर्वला, मुख्यला किती प्रश्न कमीत कमी आणि जास्तीत जास्त आले ते लिहून टाकायचं. ह्या 12 पैकी जे असतील ते कमीत कमी जास्तीत जास्त सगळं. मग ते त्यांचं विश्लेषण करून घ्यायचं. मुख्यला पण तसंच करायचं. मग विज्ञान घेतला तर जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आरोग्यशास्त्र हे सगळे विभाग करायचे आणि मग त्यांच्यामध्ये कमीत कमी किती प्रश्न आले आणि जास्तीत जास्त किती प्रश्न आले लिहायचं. यासाठी थोडा वेळ, बराच वेळ जाईल, काय हरकत नाही, पण तुमचा ट्रॅक तयार होईल. यशापर्यंत पोचायला हाच खरा मार्ग आहे. कारण अभ्यासक्रम आणि पाठीमागं विचारलेल्या प्रश्नपत्रिका हे समोर ठेवूनच आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल. नाहीतर यशापर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण होऊन जाईल. म्हणजे कष्ट हे स्मार्ट वर्क प्रमाणे असलं पाहिजे, नाहीतर कष्टाला अर्थ राहत नाही. ठीक आहे. भूगोलात तसंच करायचं. मग प्राकृतिक भूगोलावर किती? प्रत्येक गोष्टीवर. मग प्राकृतिक असेल, प्रशासकीय असेल, सांकेतिक असेल. मग कोणत्या घटकावर किंवा मॅप रिडिंग केल्यानंतर कोणत्या मॅप रिडिंग वरती आधारित किती प्रश्न आले, जे असेल ते भूगोलाचे असे पार्ट करायचे. राज्यघटनेचं तसंच करायचं. हे विभागानुसार झालं. आता हे विभाग झाल्यानंतर त्यानंतर घटक नावाचा प्रकार येतो. घटक किंवा उपघटक. ते तसं करायचं. मग हे घटक आणि उपघटकाच्या वेळी जातो त्यावेळी मुख्य परीक्षेला जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार आपण मुद्दा 1 वरती किती प्रश्न आले, मग इतिहासामध्ये समाज सुधारकांच्या वरती किती आले, महाराष्ट्रावरती किती आले, भारतावरती किती आले, गव्हर्नर जनरल्स यांच्यावरती किती आले, हे जे मुख्य परीक्षेला सिलेबस जसा दिलेला आहे त्याप्रमाणे त्या घटकानुसार त्यांची विभागणी करायची. आणि कोणत्या घटकावर मग या 55 पैकी किती प्रश्न आले होते, आधुनिक भारताच्या इतिहासावरती किती आले होते, सांस्कृतिक वारशावरती किती आले होते, हे जे काय किंवा समाज सुधारकांच्या वरती किती आले होते, हे घटकानुसार विश्लेषण प्रत्येक विषयाचं तसंच करून घ्यायचं. उदाहरण तुम्हाला फक्त इतिहासाचं दिलं, इतिहास विज्ञानचं सांगायला लागलो. सगळ्याच विषयांचं तसं करावं लागेल. ज्या परीक्षेला तुम्ही क्वालिफाय होणार आहेत किंवा जे तुमचं ध्येय आहे त्या परीक्षेला त्या पदाचा सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या पदाला पूर्वपरीक्षा किती गुणांची आहे, किती प्रश्नांची आहे, सिलेबस कोणता आहे पूर्वपरीक्षेला आणि मुख्य परीक्षेला कोणता सिलेबस आहे, किती गुणांचे आहे, हे सगळं डिटेल्स माहीत पाहिजे. हे घटकानुसार विश्लेषण असं करायचं. हे संख्येनं झालं. म्हणजे आपल्याला सगळ्यात बघितलं तर MPSC मध्ये एक चांगला पॉइंट आहे की तो कोणताही प्रश्न सोडवा, सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. मग तो 1 बीट असला तरी चालेल, मल्टी बीट असलं तरी चालेल. तो इतिहासातला सोडवलाय का विज्ञानातला सोडवलाय, सोपा सोडवलाय का अवघड सोडवलाय, ह्याचं घेणं देणं नाही. प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं, एका प्रश्नाला 1 गुण असतील तर सगळ्यांना 1 गुणच आहे. एका प्रश्नाला 2 गुण असतील तर सगळ्यांनाच 2 गुण आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्या विषयाचा सोडवलाय त्याला कमी जास्त मार्क्स केलेले नाहीत. कोणत्या घटकाचा सोडवलाय त्याला कमी जास्त मार्क्स दिलेले नाहीत. 1 बीट सोडवलाय का मल्टी बीट सोडवलाय त्याला कमी जास्त
गुण दिलेले नाहीत, सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. मग आपल्याला जे आउटपुट मिळतंय त्याच्यावर राबलं तर जास्त चांगलं आहे ना. म्हणून तर हे संख्या माहीत पाहिजे की कोणता विषय कंप्लीट केल्यानंतर, कोणते घटक कंप्लीट केल्यानंतर माझी किती गुणांची तयारी झाली हे कायम डोळ्यासमोर राहण्यासाठी विश्लेषण गरजेचं आहे आणि असं विश्लेषण करायचं. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा येतो की पहिल्यांदा आता हे सगळं संख्या झाल्या, आता प्रश्नपत्रिका खऱ्या अर्थानं बघायला सुरुवात करणार. मग त्या अगदी तयार प्रवीण चोरमले प्रकाशनाच्या आहेत त्या वापरल्या तरी चालतील, ज्ञानदीप प्रकाशनाच्या आहेत ते वापरलं तरी चालेल, लोकसेवाचं आहे ते वापरलं. कोणत्या प्रकाशनाचं हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय आहे की ते प्रश्न सगळे टॉपिकनुसार दिलेले आहेत, वेगळं करून दिलेलं आहेत, विषय वाईज वेगळं केलेलं आहे. त्यात तयार डाट्याचा वापर केला तरी चालेल. पण आता मग त्या तयार डाट्याचा आता इथून पुढे वापर करणार आहे आपण. काय आहे, आता प्रश्न तयार दिलेत, संख्या पण त्यांनी तयार करून दिलेले आहेत, ते पण आपल्याला वापरायला येतच. हे झाल्यानंतर प्रश्न वाचायचा, मग डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात केली आम्ही. प्रश्न वाचायला सुरुवात केली. प्रश्न वाचायचा, त्याचे 4 पर्याय वाचायचे. आपण अभ्यास केला असेल किंवा नसेल, केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, उत्तर लगेच लक्षात येतील. केला नसेल तरी पण उत्तर बघण्या अगोदर उत्तर हे असावं हा अंदाज बांधायचा आणि मग उत्तर बघून त्याच्याशी रिलेटेड असणारे, त्याच्याशी संबंधित असणारे जे 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी एक उत्तर असेल आणि उरलेले 3 पर्याय सुद्धा कशाशी संबंधित आहेत तेही बघून घेणं. मग ते तयार पुस्तकामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं दिलंय. मग त्याबरोबर आपण नेटचा वापर करून त्याच्याशी रिलेटेड अजून जास्त माहिती काय मिळवता येते का, ती नेटचा वापर करून त्याच पुस्तकामध्ये तिथंच नोंदी केल्या तरी चालतील. म्हणजे प्रश्न वाचायचा, 4ही पर्याय वाचायचे आणि त्याचं उत्तर क्लिक करून त्याच्याशी संबंधित असणारा टॉपिक, त्याच्याशी संबंधित असणारी सर्व माहिती वाचून घ्यायची. आता म्हणजे जे परीक्षेला विचारलं जातंय, परीक्षेला विचारण्याची पद्धत तुम्हाला कळेल. दुसरी गोष्ट, त्याच्याशी 4 पर्याय त्याचे जे आहेत त्याच्याशी संबंधित सगळी माहिती कळून जाईल. आणि हे सगळं चांगलं झाल्यामुळं म्हणजे पहिल्यापासून शेवट म्हणजे 10 वर्षातल्या त्या परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका वाचून समजून घेऊन झाल्यामुळं आता आपल्याला आयोग काय विचारतं हे समजलं. म्हणजे यामुळं काय होईल, आयोग काय विचारणार आहे किंवा आत्तापर्यंत काय विचारतंय हे नक्की समजेल. म्हणजे आम्हाला एखादा संदर्भ ग्रंथ घेतल्यानंतर त्यातलं माझ्या नोट्समध्ये काय उतरायला पाहिजे, वाचून झाल्यानंतर त्यातलं आयोग काय विचारू शकतं ते माझ्या नोट्समध्ये येईल. कारण हे प्रश्नपत्रिकांचं अशा पद्धतीने विश्लेषण केल्यामुळं आम्हाला नक्की कळालं. हे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्यामुळं आम्हाला किती प्रश्न कोणत्या विषयाचे कोणत्या उपघटकाचे येतात हे आम्हाला कळायला लागले. त्यानंतर कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे संख्येमुळं कळायला लागलं. आणि मग प्रश्न वाचून त्याची उत्तरं दिली, त्याच्याशी संबंधित माहिती वाचल्यामुळं आयोग काय विचारतं हे कळायला लागलं. पुढचा मुद्दा म्हणजे आयोग काय विचारते हे समजायला लागलं. मग हे समजल्यामुळं आता आपण अभ्यासाला प्रत्यक्षात सुरुवात करणार आहे. पुढचा मुद्दा, अभ्यासाला सुरुवात केली मग बेसिक पुस्तकांच्या नोट्स काढणे, बेसिक नोट्स हा पुढचा मुद्दा येतो. हो, म्हणजे 5वी पासून 12वी पर्यंतचे जे विषय आहेत, भाषा विषय सोडून त्या विषयांच्या बाबतीत काय करावं लागेल. 5वी पासून 12वी पर्यंत पुस्तकं क्रमानुसार वाचायची आणि ती वाचताना कशी वाचायची. जर तुम्ही इतिहास सुरू केला तर 5वी पासून 12वी पर्यंत इतिहासच पूर्ण करायचा. का तर त्या अभ्यासक्रमाला अनुसरून लहान मुलांना 5वीच्या मुलाला जे 5वीत शिकले त्याच्या पुढचा इतिहास 6वीत असावा, 6वीच्या पुढचा 7वीत असावा, अशा क्रमानुसार त्यांनी अभ्यासक्रमाची रचना केलेली असते. आणि त्या वयातल्या मुलांना समजेल अशा भाषेत मांडणी असते. त्यामुळे आपल्याला लवकर समजतं. आपण काय लहान राहिलेलो नाही. आता आपला मेंदू विकसित झालाय, आपल्याला लवकर समजतं ती भाषा.
मग त्यामधलं जे विचारलं जातं ते सारांश रूपानं आपलं बरोबर आपल्या नोट्समध्ये येतं. का? आपण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्यामुळं. बरोबर. ते झालं. मग बेसिक वाचन करून बेसिकच्या नोट्स काढल्या, पूर्ण झाल्या समजा. आणि त्यानंतर NCERT किंवा CBSE पॅटर्नच्या पुस्तकं वाचून त्याच्या नोट्स काढणं हे गरजेचं आहे. आणि हे झाल्यानंतर प्रत्येक विषयाचा संदर्भ पुस्तक वाचायचं. संदर्भ. मग प्रत्येक विषयामध्ये संदर्भ ग्रंथ अभ्यासकाचं एक पुस्तक आणि एक शिक्षकाचं रिव्हिजनसाठी अशी 2 प्रकारची पुस्तकं वापरायची. मग अभ्यासक कोण कोण आहे त्या विषयामध्ये ते बघायचे आणि त्यांच्या पुस्तकांच्या पैकी, त्या नावांच्या पैकी आपण पुस्तकं बघून त्यामध्ये, आता समजा इतिहास घ्यायचा असेल तर जयसिंगराव पवार, अनिल कटारे, गाठाळ हे आहेत. मग ग्रोवर बेल्लेकर, ही पुस्तकं, यामधला आपल्याला जो सिलेबसला आहे तो कंटेंट त्यामध्ये आहे का बघायचा आणि त्यामधलं एक पुस्तक निवडायचं चांगलं. आणि एका शिक्षकाचं जे जास्त काळ शिकवलेले आहेत आणि त्यांनी परीक्षेच्या अनुषंगानं लिहिलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकाचा वापर करायचा. अशी 2 पुस्तकं वापरायची. आणि ती पुस्तकं, संदर्भ पुस्तक घेतल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट की आपला अभ्यासक्रम घ्यायचा. अभ्यासक्रम आपला पाठ असेलच नाही का, पाठ करा म्हणून सांगितलंय, तरी पण प्रिंट घ्यायची आणि त्या पुस्तकाची अनुक्रमणिका घ्यायची. अनुक्रमणिका. आणि अनुक्रमणिकेमध्ये काय करायचं, या अभ्यासक्रमामध्ये जे घटक आहेत ते घटक जिथं जिथं आहे त्याला टिक मारून ठेवायचे आणि तेच टॉपिक फक्त वाचायचे, बाकीचे टॉपिक सोडून द्यायचे. कळतंय का? आपला मुद्दा काय असतो की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचण्याचा आपला ध्यास असतो, तो मात्र सोडावा लागेल. कळतंय मित्रांनो? प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणे म्हणजे नेमकं काय करायचं, तर संख्या आपल्याला ओळखायची पहिली गोष्ट. यातनं काय, संख्यात्मक विश्लेषण झालं. संख्या, आम्हाला कोणत्या विषयाला, कोणत्या उपघटकाला किती प्रश्न विचारले जातात ती संख्या मिळाली. बरोबर. प्रश्न संख्या मिळाली. आणि दुसरं काय मिळालं की प्रश्न कसे विचारतात, प्रश्न कसे विचारले जातात, त्यांच्या प्रश्नांचं स्वरूप समजलं, स्वरूप मिळालं. आणि त्यामुळं आम्ही जे वाचन करणार आहे त्या वाचन करत असताना त्यातलं जे महत्त्वाचं आहे ते बरोबर आपल्या नोट्समध्ये येईल. मग बेसिक वाचताना असेल, NCERT वाचताना असेल, आणि हे झाल्यानंतर संदर्भ पुस्तक मात्र वाचताना परत एकदा सांगतो की जे अभ्यासक्रमामध्ये आहेत त्या टॉपिकनं टिक मारून घ्यायचे आणि तेच टॉपिक परफेक्ट करायचे. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायची गरज नाही. मग त्याबरोबर मग हे वाचन झाल्यानंतर तुम्हाला मग डाऊट असतील, इकडं हे आहे तिकडं ते आहे, तर नेटवर सर्च करू शकता. तर मित्रांनो, हे कशासाठी करायचं, आता मुद्दा शेवटचा, कशासाठी करायचं विश्लेषण, कशासाठी करायचं. परत मुद्दा तोच येतो, यश मिळवण्यासाठीच करायचं, वेळ वाचवण्यासाठीच करायचं. बरोबर. आणि कमी वेळेत जास्त अभ्यास होण्यासाठी करायचं, दिशा सापडण्यासाठी करायचं. म्हणजे समुद्रात दिशाहीन झालेल्या गलबतासारखं आपली अवस्था व्हायला नको. म्हणजे कुठल्याही कोणतीच दिशा दिसत नाही असं व्हायला नको. फक्त आम्ही पुढं जात राहिलो तर कुठं पोचणार हे आम्हाला कधीच कळणार नाही. मग ते तसं होऊ नये म्हणून विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि विश्लेषण केलं तर तुमचा पुढचा प्लॅन परफेक्ट तयार होईल. आणि प्लॅन परफेक्ट तयार झाला तर यश नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, प्लॅन चांगला करा आणि तो प्लॅन पूर्ण विचारपूर्वक करा, तरच यश मिळेल. हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, थांबूया. धन्यवाद.